साताऱ्यामधील दोन राजांमधील वाद सर्वश्रुत आहे. मात्र आज या वादाला फाटा देऊन खासदार उदयनराजे थेट आमदार शिवेंद्रराजे यांच्या सुरुची या निवासस्थानावरती भेटण्यासाठी पोहोचले. या भेटीचं निमित्त होतं शिवेंद्रराजेंचा वाढदिवस. खासदार उदयनराजे भोसले यांनी गळाभेट करत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीनिमित्ताने दोन्ही राजांनी एकमेकांना कोपरकळ्या मारत वातावरण आनंदी केलं. यावेळेला तुम्ही आता जिल्हा आणि राज्य सांभाळा असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस. त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार. आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार, दिस इज नॉट पॉलिटिकल. कधीतरी आयुष्यात जे असेल आज पण करत आलं ते करणार. आणि आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे. जे म्हणून काय करावं लागणार. लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ला. असू दे, जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली. मला एक सांग, काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंदाने माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो. पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं, महाराष्ट्राचं बघावं. कुठं ना कुठं तरी आयुष्यात कधी ठिकाणी थांबवायला शिकलं पाहिजे. आज बिकम 50. तुम्ही किती? माझं वयाचं काढू नको. कधीतरी आपण बसू सर्टिफिकेट. बाबांचा एक डायलॉग एक बाबांचा. बाबांचे फोटो बघितले सगळे, ते सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं. म्हणलं सगळे असे म्हणलं स्माईल असते तर बरं झालं असतं. आणि ती आज स्माईल आहे. हा फोटो काढा आणि सगळे मी सगळे बॅनर्स लावतो. बाबा काय सांगाल तुम्ही? एक आज महाराज इथं आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात. आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत. आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे 10 हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं. आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार. आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वरनं पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल. कारण अजून तळ्यात मळ्यात, त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहित नाही. मी छोटाच आहे. मी आपलं सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही. आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं. आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत. आणि एक सांगतो तुम्हाला, शिवेंद्रराजे काय जरी बोलले असेल, दिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे टिल आय डाय, एवढंच सांगतो. क्या बात.